विश्वास आणि विचाराची तुमच्या आमच्या साथीची, विश्वास आणि विचाराची तुमच्या आमच्या साथीची, झेप आपल्या एकीची, झेप आपल्या एकीची, महाराष्ट्राच्या प्रगतीची, ही वाट सहकाराची समृद्ध भारताची, ही वाट सहकाराची समृद्ध भारताची. माझे ज्येष्ठ सहकारी संस्थापक उपाध्यक्ष आदरणीय मंदारी साहेब, देशमुख साहेब, बाळासाहेब, सर्व उपस्थित अधिकारी आणि आपल्या संस्थेला आज विशेष भेट देण्यासाठी किंवा मुखपृष्ठ अहवाल स्पर्धेमध्ये आपल्या संस्थेचा प्रथम क्रमांक आला, ते सन्मान चिन्ह किंवा आपला सन्मान करण्यासाठी स्वतःहून मानस सहकार मंचच्या वतीने त्या संस्थेचे संस्थापक आदरणीय बोडके साहेब, त्याचबरोबर ॲडव्होकेट गाडेसाहेब, ताटेसाहेब, हे सर्वजण स्वतःहून आपल्याला सन्मान देण्यासाठी आपल्या कार्यालयामध्ये उपस्थित राहिलेत. मी मनपूर्वक आपण तिघांचंही संस्थेच्या वतीने स्वागत करतो. वास्तविकता तुम्ही फिरण्यापेक्षा सर्वांना एकत्र बोलवलं असतं तर आम्हाला तिथे एकत्र येण्यामध्ये आनंद वाटला असता. कारण आज सकाळी तुम्ही अलिबागला कमळ नागरी पतसंस्थेमध्ये गेलात, परत इथे जे 10 संस्थांमध्ये जायचं तर तुमची धावपळ निश्चितपणे असणार. 3:30-4 पर्यंत आपण येतो म्हटलात, पण प्रवासामध्ये आपल्याला वेळ झाला. असो, आमची शिवकृपाची आपण मुखपृष्ठ स्पर्धेमध्ये राज्यातून प्रथम क्रमांकाची संस्था म्हणून निवड केली आपल्या मंचच्या वतीने, त्याबद्दल आणि सन्मान केला त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो. मुखपृष्ठ जे आहे तर मुखपृष्ठ शिवकृपाचं अतिशय बोलकं आहे. एक तर नाव ठळक आहे का, संस्थेचा लोगो आहे का, या दोन्ही गोष्टी आहेत. त्याचबरोबर आव्हान कितवं आहे तो 43 अहवाल ठळकपणे दिसतोय. तिसरी गोष्ट, चौथी गोष्ट जी आहे ते प्रशासकीय कार्यालयाचा खाली पत्ता आहे का, तर तो पत्ताही त्या मुखपृष्ठावरती आहे. पाचवी गोष्ट जी आहे ते आपला 31 मार्च अखेरचा 5125 कोटीचा आपण टप्पा ओलांडला, तर तेही ठळक आहे. हे बऱ्याच गोष्टी. आणि त्याचबरोबर संस्था कोणत्या दिशेने काम करते तर अध्यात्माची जोड दिलेली आहे. पांडुरंगाचं किंवा संतांचं जे आहे ज्ञानेश्वर माऊली तुकोबारायांचा अभंग सहकार, ज्यावरती सहकार आपला सहकार कार्यरत आहे. एका सहाय्य करू अवघे ते धरू सुपंत, तुकाराम महाराजांच्या अभंगातल्या त्या पंक्ती आहेत, जे चरण आहेत, तर त्या ठिकाणी आपण दिलेलं आहे. आणि अध्यात्मातून आधुनिकतेकडे आणि सहकारातून समृद्धीकडे हे शिवकृपाचं आपलं घोषवाक्य म्हणता येईल, तर ते त्या ठिकाणी दिलेलं आहे. तर त्या मुखपृष्ठामधून संस्थेची वाटचाल कोणत्या दिशेने चालू आहे हे निश्चितपणे लक्षात येतं. यावर्षीचं अहवालाचं मुखपृष्ठ हे गेल्या वर्षीचं पण छान होतं. तिन्ही वर्षाच्या अहवालाचे मुखपृष्ठ सभासदांनी त्याचं स्वागतच केलेलं आहे. आणि त्यातली त्यात ह्या वर्षाचं अहवालाचं मुखपृष्ठ सर्वांना भावलं. की अध्यात्माची जोड आपण दिलेली आहे. शिवकृपाची स्थापना शिवमंदिरामध्ये म्हणून नाव शिवकृपा, शिवशंभूंचं अधिष्ठान लावलेलं आहे. आणि अध्यात्माची जोड आम्ही दिलेली आहे. आमचे सर्व कर्मचारी भगवद्गीता पठण करतात. भगवद्गीता भगवंतांनी आपलं आचरण कसं असावं, आपलं कर्म कसं असावं, तर ते भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी अर्जुनाला केलेला उपदेश आहे, सर्व मानव जातीला केलेला उपदेश आहे. तर भगवद्गीतेप्रमाणे आपण आपल्या जीवनाची वाटचाल ठेवली तर आपल्याकडून चांगलं कर्म घडतं. आणि म्हणून आम्ही सर्व आपल्या कर्मचाऱ्यांना किंवा मान्यवरांना पण भगवद्गीता भेट देत असतो. हरिपाठ आहे, त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ आहे, नित्यनेमाने म्हणता येईल. बरेचसे
त्या ठिकाणी अगदी रामरक्षा किंवा प्रार्थनासुद्धा आहे, जेणेकरून ती प्रार्थना आमच्या सर्व कार्यालयामध्ये सकाळी म्हटली जाते आणि सायंकाळीसुद्धा किंवा समारोपाच्या प्रसंगीसुद्धा प्रार्थना म्हटली जाते. पसायदानासह त्या हरिपाठामध्ये आहे. त्या अध्यात्माची जोड दिलेले अध्यात्मामधून आधुनिकतेकडे आणि सहकारातून समृद्धीकडे त्याप्रमाणे शिवकृपा वाटचाल करते. 5,500 कोटीकडे आमची वाटचाल सुरू आहे. नुकताच